हाय सगळ्यांना, जय भीम. कसे आहेत माझे भाऊ आणि बहिणी? कसे मस्त आहेत ना तुम्ही पण? मी पण मस्त आहे, समजून घ्या. बघा सगळे एवढी भांडे घासून घेतली तिकडून आल्यापासून. ह्या मांडणीवरले भांडे राहिले घासले, तर ही मांडणी घासायची राहिली. आता तेवढी घासून घेते, कारण मी खूप दिवस गावाला होते त्याच्यामुळे सगळं असं घाण झालं होतं. मी सगळं पुसून साफसफाई करून घेतली आहे घरातली, आणि इकडं बाकीचे भांडे घासून ठेवले, डब्बे वगैरे घासून व्यवस्थित ठेवले. तेवढी फक्त मांडणी राहिली घासायची. आणि खूप राडा पडेल होता, कारण मी खूप दिवस ऐकडच होते. आत्ताच आले, थोडा दिवस झालं. मग आल्यावर मी तो थोडासा आराम केला, कारण माझी तब्येत नव्हती ठीक, त्याच्यामुळं लगेच मी काही कामाचा जास्त लोड घेतला नव्हता. आता हळूहळू चाललं आहे माझं पण काम. आता शाळा पण थोड्या दिवसात सुरू होते पोरांच्या. आणि बघत जावा व्हिडिओ, लाईक करत जावा, शेअर करत जावा, कमेंट करत जावा छान छान. आणि खूप तुमच्या सपोर्टची मला पण गरज आहे. आणि असंच बघत जावा, सपोर्ट जास्त करत जावा आणि शेअर पण करत जावा. झालेत माझे सगळे. आता बाकी एवढेच, ती मागली मांडणी तेवढी घासून घ्यायची राहिले. असं पाणी येणार होतं, बरं नाही आलं. पाणी आल्यावर म्हटलं धुवून घेऊ, कारण पाण्यासारखंच भांडे पण मी घासून घेतले, कारण पाणी होईल तसं होतं तेवढे थोडे घासून घेतले. आणि हे बाकीचे डबे मी थोडेसे गावाकडून आणले होते, माझ्या लग्नातले. इकडले साईडचे मी डबे आत्ता आणले, गावाकडून आणले होते. आणि आज काही पाणी सुटलं नव्हतं, त्याच्यामुळं उद्या सुटल. उद्या थोडी मांडणी घासून घेऊ. आता जेवण वगैरे झालं. तुमचं झालं का दुपारचं जेवण? माझे भाऊ आणि बहिणींचं. कारण कशा आहेत तुम्ही? खूप दिवस झालं म्हटलं बघ, असं वाटत होतं. मेसेज पण आलं होतं दोघं तिघींचे. ते मेसेज असं तुमचं गाण्याचं व्हिडिओ येत नाही, काही माझी तब्येत खराब असल्यामुळे मी काही नाही आली केली. आता व्हिडिओ रोज टाकणार आहे मी पण, तर तुम्ही बघत जावा. असंच मस्त रोजची रुटीन वगैरे, आपल्या रोजचीच कामं वगैरे. आता पोरांच्या पण शाळा वगैरे चालू होतात थोड्या दिवसामध्ये. आणि ऐकले इकडं बाहेर राज इकडे खेळतो. तर थोडीशी मी पण बरी झाले, म्हणजे कारण माझी पण तब्येत थोडीशी बरी नव्हती, आता मी बरी झाली. खूप ऊन आहे असं इकडं बाहेर, बरं खूप म्हणजे खूप ऊन आहे. इकडं तर जरा कमी जाणवतं, तर गावाकडं खूप ऊन आहे. असल्या उन्हामध्ये खरंच काम खूप करणारे काम करतात ना शेतामध्ये, त्यांना समजते की किती ऊन लागते, किती नाही. चला मग आजचा व्हिडिओ एवढाच होता. बघत जावं, लाईक करत जावं, शेअर करत जावं. हेच म्हटलं थोडंसं दाखव. चालले भांडे घासले, तो का तेवढे घासून ठेवले मांडणीवरले भांडे. आता ते उद्या लावून घेते. तिकडे जेवण वगैरे झालं. आपल्या इथेच रूम आहे असे. सगळ्यांना बाय.